Hello students, today we are going to learn about liquidity preferences theory. It means how to implications of liquidity preferences theory in an economy. So what is the liquidity preferences? This subtopic is the last subtopic in the first chapter. पहिल्या चॅप्टर मधला हा शेवटचा सब चॅप्टर आपला आहे आणि इथं आपला पहिला टॉपिक संपेल. तर इम्प्लिकेशन्स ऑफ लिक्विडिटी प्रेफरन्सेस थेरी याच्यावरती जेव्हा आपण डिस्कशन करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की लिक्विडिटी प्रेफरन्स थेरी इज अ मॉडेल दॅट सजेस्ट that an investor should demand a higher interest rate or premium on securities with long-term maturities that carry greater risk. म्हणजे अधिक रिस्क घेऊन जेव्हा एखादा इन्व्हेस्टर जास्तीत जास्त व्याजदराला जिथं पैशाची मागणी करतो तिथं लिक्विडिटी वाढवतो, जिथं लिक्विडिटी प्रेफरन्स देतो, पसंती देतो, तो कारण का देतो? बिकॉज ऑल फॅक्टर्स बीइंग इक्वल इन्व्हेस्टर प्रेफर्स कॅश ऑर अदर हायली लिक्विड होल्डिंग. इतर जे फॅक्टर असतील ते त्याच्या अगदी बरोबर समान असतील आणि म्हणून अधिकाधिक लिक्विडिटी प्रेफरन्सेस म्हणजे तरलता पसंती ज्याला आपण म्हणतो ती पसंती करण्यासाठी तयार असेल. आता ही पसंती करत असते वेळी लिक्विडिटी प्रेफरन्स देत असते वेळी की फॅक्टर्स कोणकोणते आहेत? की फॅक्टर्स ज्याला आपण म्हणतो हे कसे असतील? तर की नोट्स ऑन लिक्विडिटी जर आपण पाहिलं, the liquidity preferences theory refers to the money demanded as measured through liquidity. म्हणजे डिमांड फॉर मनी ज्याला आपण म्हणतो, ही डिमांड फॉर मनी कशासाठी केली जाते? फॉर द लिक्विडिटी. ही लिक्विडिटीसाठी केली जाते. जॉन मेनॉर्ड केन्स मेन्शन द कॉन्सेप्ट इन हिज अ जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट इंटरेस्ट अँड मनी विच इज रिटन इन 1936, डिस्कसिंग द कनेक्शन बिटवीन इंटरेस्ट रेट अँड सप्लाय अँड डिमांड फॉर मनी. म्हणजे त्यांनी जे डिस्कशन केलेलं आहे ते कशाशी केलेलं आहे? तर ते डिस्कशन रेट ऑफ इंटरेस्ट अँड सप्लाय अँड डिमांड फॉर मनी याच्यावरती डिस्कशन केलेलं आहे. आता हे डिस्कशन केल्यानंतर मग पुन्हा काय त्याच्यामध्ये तो म्हणतो की रिअल वर्ल्ड टर्म्स जर आपण पाहिलं, द मोर क्विकली अँड ॲसेट कॅन बी कन्वर्ट इन टू द करन्सी, द मोर लिक्विड इट बिकम्स. म्हणजे ज्याची आपल्याला अशी ॲसेट आहे कॅन बी कन्वर्ट इन टू द करन्सीमध्ये आपण इमिजिएटली करू शकतो. असे जो घटक आहे त्याच्यामध्ये काय असेल की मोर लिक्विड बिकम्स, त्याच्यामध्ये ही अधिक लिक्विडिटी येते असं केन्स त्याच्यामध्ये सांगतो. मग हे पाहत असते मी थोडंसं हाऊ डज लिक्विडिटी प्रेफरन्सेस थेरी वर्क, ही कशा प्रकारे काम करते हे जेव्हा आपण बघतो. अकॉर्डिंग टू द थेरी विच वॉज डेव्हलप बाय जॉन मेनॉर्ड केन्स इज सपोर्ट ऑफ हिज आयडिया दॅट द डिमांड फॉर लिक्विडिटी होल्ड्स स्पेक्युलेटिव्ह पॉवर ऑर द स्पेक्युलेटिव्ह मोटिव्ह. We will discuss after some time the three motives behind for liquidity. कोणकोणते मोटिव्ह आहेत किंवा कोणकोणत्या मोटिव्हने डिमांड फॉर मनी केली जाते हे आपण पाहणारच आहे. पण मोस्ट ऑफ द आयडिया दॅट द डिमांड फॉर लिक्विडिटी होल्ड स्पेक्युलेटिव्ह पॉवर. लिक्विड इन्व्हेस्ट ॲज आर अर्लियर टू कॅश इन फॉर फुल व्हॅल्यू. म्हणजे अशी काही लिक्विडिटी असेल की जिचं आपल्याला रूपांतर पैशामध्ये केल्यानंतर पूर्ण त्याचं मूल्य मिळू शकेल, असं जे स्पेक्युलेटिव्ह डिमांड आहे, स्पेक्युलेटिव्ह पॉवर आहे, त्याच्यामध्ये डिमांड फॉर मनी येते किंवा तिथं लिक्विडिटी ही क्रिएट होते असं यांचं म्हणणं आहे. आता बिकॉज वाय, कारण का ते म्हणतात? बिकॉज कॅश इज कॉमनली ॲक्सेप्टेड ॲज द मोस्ट लिक्विड ॲसेट. म्हणून आपण म्हणजे पैसा हा काय आहे की कॉमनली ॲक्सेप्टेड आणि म्हणून काय होतं ॲज द मोस्ट लिक्विड ॲसेट. म्हणजे जो पैसा आपल्याला पूर्णपणे किंवा स्वीकारार्ह आहे, हा स्वीकारार्ह जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्याच्यामधली काय असेल की मोस्ट लिक्विड ॲसेट असेल. आता याच्यामध्ये फार म्हणजे आता हा पैसा आपल्याला इमिजिएटली कसा मिळू शकतो किंवा कशा प्रकारे आपण लिक्विडिटी प्रेफरन्सेस केल्यानंतर आपल्याला इमिजिएटली त्याचं कॅश कसं करू शकतो, तर त्याच्यामध्ये फार सांगितलेलं आहे. अकॉर्डिंग टू द लिक्विडिटी प्रेफरन्सेस थेरी, इंटरेस्ट रेट ऑन शॉर्ट टर्म सिक्युरिटीज आर लोअर. Interest rate on short-term securities are lower because investors are not sacrificing liquidity for a greater time frames than medium or longer term securities. म्हणजे शॉर्ट टर्म सिक्युरिटीमध्ये मिळणारा रेट ऑफ इंटरेस्ट हा कमी आहे. कारण का करतोय? इन्व्हेस्टर नॉट सॅक्रिफाईस, तो त्याचा त्याग करू शकत नाही लिक्विडिटी फॉर ग्रेटर टाईम फ्रेम देन मीडियम ऑर लॉंगर टर्म सिक्युरिटीज. म्हणजे तेवढा तो त्याचा त्याग करू शकत नाही, म्हणून कमीत कमी व्याजदरानुसार
इमिजिएटली पैसे त्याचे कन्व्हर्ट करून तो त्या सिक्युरिटीजचे किंवा ते बॉन्ड्सचे असतील त्याचे कन्व्हर्ट करून तो त्याचं पैसा तो क्रिएट करू शकतो. आणि म्हणून त्याच्यामध्ये तो म्हणतो की दिस इज डिपेंड्स अपॉन द स्पेक्युलेटिव्ह पॉवर. हे स्पेक्युलेटिव्ह पॉवरवरती आहे, ज्याला आपण सट्टेबाज म्हणतो. हा सट्टेबाजीमध्ये आपल्याला दिसून येत आहे. आता याच्यानंतर थोडंसं पुढे गेलं की मग आपण स्पेशल पाहतो. मग स्पेशल काय, हाऊ डज लिक्विडिटी प्रेफरन्सेस फॉलो, मग हे कशावर डिपेंड्स आहे, तर डिपेंड्स अपॉन ज्याला आपण म्हणतो की स्पेशल कन्सिडरेशन इन टर्म्स ऑफ द केन्सियन लिक्विडिटी प्रेफरन्स थिअरी. इन हिज बुक त्यांनी काय सांगितले की द 3 मोटिव्स बिहाइंड दॅट. 3 उद्देश त्याच्या पाठीमागं आहेत. मग 3 उद्देश कुठले, द ट्रान्झॅक्शन्स मोटिव्ह, ज्याला आपण व्यवहार हेतू म्हणतो. स्टेट दॅट द इंडिव्हिज्युअल हॅव टू प्रेफरन्स फॉर लिक्विडिटी टू गॅरंटी हॅव्हिंग सफिशियंट कॅश ऑन हँड टू हँड ऑर द बेसिस ऑन डे टू डे नीड्स. दररोजच्या व्यवहारासाठी आपण काहीतरी पैशाची मागणी करतो, या हेतूनं आपण काय करतो की आपली लिक्विडिटी प्रेफरन्स करत असतो. म्हणजे इंडिव्हिज्युअल हॅव टू प्रेफर फॉर लिक्विडिटी टू गॅरंटी हॅव्हिंग सफिशियंट कॅश ऑन हँड फॉर बेसिस डे टू डे नीड्स. म्हणजे हे शॉर्ट टर्म आपण का घ्यायचे, याचं कारण असं आहे, तर आपल्याला याचा प्रेफरन्स फॉर लिक्विडिटी टू गॅरंटी हॅव्हिंग सफिशियंट सच ऑन अ हँड ऑर बेसिक डे टू डे ट्रान्झॅक्शनसाठी आपल्याला पैसा लागतो. त्यासाठी आपल्याला इमिजिएटली कॅश कन्वर्ट करता येतील, पैसे कन्वर्ट करता येतील, लिक्विडिटी कन्वर्ट करता येते कॅशमध्ये, करन्सीमध्ये. ह्यासाठी आपण शॉर्ट टर्म असणारे सिक्युरिटीज आपण प्रेफर करतो. हा एक भाग आहे. दुसरा भाग याच्यामधला येतो द प्रिकॉशनरी मोटिव्ह. द प्रिकॉशनरी मोटिव्ह रिलेट्स टू अन इंडिव्हिज्युअल प्रेफरन्स फॉर ॲडिशनल लिक्विडिटी. यू कॅन से दिस इज अ ॲडिशनल लिक्विडिटी. ही ॲडिशनल लिक्विडिटी काय सांगते, इफ अन अनएक्सपेक्टेड प्रॉब्लम और कॉस्ट अराइज दॅट रिक्वायर्स अ सबस्टन्शियल आउटले ऑफ कॅश. म्हणजे अनएक्सपेक्टेड, अनपेक्षितपणे एखादी समस्या आली किंवा एखादा खर्च तुम्हाला होणारा असेल, तर ती आपण दक्षता घेण्यासाठी, याला आपण दक्षता हेतून आपण लिक्विडिटी प्रेफर करतो. त्याला आपण काय म्हणतो की इंडिव्हिज्युअल प्रेफरन्सेस फॉर ॲडिशनल लिक्विडिटी. ही ॲडिशनल लिक्विडिटी आपण ठेवत असतो. म्हणजे कसे आपण त्याचे इम्प्लिकेशन्स करतो, इट्स डिपेंड्स अपॉन द मोटिव्ह. 3 मोटिव्स, द ट्रान्झॅक्शन मोटिव्ह, द प्रिकॉशनरी मोटिव्ह, आणि लास्ट वन द स्टेक होल्डर मे ऑल्सो हॅव अ स्पेक्युलेटिव्ह मोटिव्ह, जो आपण मगाशी पाहिला आहे. म्हणजे कशासाठी, वेन इंटरेस्ट रेट ऑफ व्हेरी लो डिमांड फॉर कॅश इज हाय. इज व्हेरी इंटरेस्टिंग थिअरी. डिमांड फॉर कॅश इज हाय अँड दे मे प्रेफर टू होल्ड ॲसेट अंटिल इंटरेस्ट रेट राईज. म्हणजे जिथं जसा व्याजाचा दर तुमचा कमी असेल, तिथं डिमांड फॉर कॅश, पैशासाठी तुमची असणारी जी मागणी असेल ती कशी असेल, हाय असते. आणि म्हणून त्याला आपण लिक्विडिटी प्रेफरन्सेस थिअरी म्हणतो. अँड दे मे प्रेफर टू होल्ड ॲसेट अंटिल इंटरेस्ट रेट राईज. आणि मग ते कुठंपर्यंत तुमची ती ॲसेट किंवा तुमची ती लिक्विडिटी प्रेफर करतील किंवा होल्ड करून ठेवतील, तर जोपर्यंत तुमचा व्याजदर तुमचा वाढत नाही तोपर्यंत. जर तुमचा व्याजदर वाढत नाही, व्याजदर वाढला की तुम्ही इमिजिएटली काय करता की ती तुमची ठेवलेली लिक्विडिटी तुम्ही ती सेल करता किंवा ती तुमची ॲसेट सेल करून तुमचा तो वाढीव व्याजदराचा नफा घेतो. व्हेरी इंटरेस्टिंग. याच्यामधला एक आहे की स्पेक्युलेटिव्ह मोटिव्हमधला जर आपण डायग्रॅमॅटिकली पाहिलं, आय एम नॉट शोईंग हिअर द डायग्रॅम, जसा स्पेक्युलेटिव्ह डिमांड फॉर मनी अँड रेट ऑफ इंटरेस्ट इज द इनव्हर्स रिलेशनशिप बिटवीन. म्हणजे जसा तुमचा व्याजाचा दर तुमचा जसा कमी कमी होत जातो, तसं स्पेक्युलेटिव्ह डिमांड फॉर मनी इन्क्रीज्ड, ती वाढत जाते. पण व्हेरी लो रेट ऑफ इंटरेस्टपर्यंत, म्हणजे कमीत कमी व्याजदर, म्हणजे व्हेरी लो रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे मिनिमम लेवल ऑफ रेट ऑफ इंटरेस्ट इन अन इकॉनॉमी, जी मिनिमम लेवल ऑफ रेट ऑफ इंटरेस्ट इकॉनॉमीमध्ये असते, अशा वेळी मात्र तिथंपर्यंत काय होते की लिक्विडिटीसुद्धा आपण होल्ड करण्याची स्टॉप करतो, थांबवतो. जसं आपण इथं म्हणलं की व्हेन रेट ऑफ इंटरेस्ट आर व्हेरी लो डिमांड फॉर कॅश इज हाय अँड दे मे प्रेफर टू द होल्ड ॲसेट. आणि मग काय करतात की ॲसेटमध्ये होल्ड करतात, पण कधी रेट ऑफ इंटरेस्ट व्हेरी लोला. पण व्हेरी लो रेट ऑफ इंटरेस्टपर्यंत व्याजाचा दर कमी कमी होतो, पैशासाठी मागणी वाढते, स्पेक्युलेटिव्ह डिमांड फॉर मनी वाढते, असं आपण म्हणतो. मात्र एक गोष्ट याच्यामध्ये आपल्याला लक्षात घ्यावी लागते की व्हेरी लो रेट ऑफ इंटरेस्टला एका ठिकाणी तिथं स्पेक्युलेटिव्ह डिमांड विल बी कॉन्स्टंट, आणि त्याला आपण विच इज कॉल्ड ॲज लिक्विडिटी ट्रॅप. त्याला आपण लिक्विडिटी ट्रॅप असं सुद्धा म्हणतो. त्याला म्हणजे रोखतेचा जाळे असा एक शब्द आहे, हेही तिथं आपण म्हणत असतो. आणि म्हणून
अशा प्रकारे हे लिक्विडिटी प्रेफरन्सेसचे इम्प्लिकेशन्स आपण करतो. ही ॲक्च्युली थेरी अराईज किंवा डेव्हलप केलेली आहे ही लॉर्ड मेनॉर्ड केन्स यांनी केलेली आहे. जनरल थेरी ऑफ एम्प्लॉयमेंट इंटरेस्ट याच्यापासून केलेलं आहे. त्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे 1936 आणि तिथून पुढं मग त्याचं ट्रान्झॅक्शन मोटिव्ह, प्रिकॉशनरी मोटिव्ह अँड द स्पेक्युलेटिव्ह मोटिव्ह ह्या तिन्ही मोटिव्हनं मग एकूण इंडिव्हिज्युअल ॲडिशनल लिक्विडिटी ऑर द स्पेक्युलेटिव्ह लिक्विडिटी, रेट ऑफ इंटरेस्ट लिक्विडिटी ही आपण लक्षात ठेवत असतो. लक्षात ठेवत असतेच प्रिकॉशनरी मोटिव्ह याला आपण काय म्हणतो, ॲडिशनल लिक्विडिटी म्हणतो. स्पेक्युलेटिव्ह मोटिव्ह ही इट्स डिपेंड्स अपॉन द डिमांड फॉर मनी म्हणतो. ट्रान्झॅक्शन मोटिव्ह इट्स डिपेंड्स अपॉन द लिक्विडिटी गॅरंटी डे टू डे नीड्सवरती आहे. ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आणि याच्यानुसार ऑब्जेक्टिव्ह सुद्धा क्वेश्चन्स असू शकतात. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.